आज आपण एका नवीन पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. एक सामान्य माणूस संपूर्ण परिस्थिती बदलू शकतो आणि समाजामध्ये क्रांती घडवू शकतो. जाणून घ्यायचं असेल तर धनंजय कीर यांनी लिहिलेलं महात्मा ज्योतिराव फुले यांचं चरित्र वाचणं गरजेचं आहे. कारण हे फक्त चरित्र नाहीये, तर ही एक क्रांतीची कहाणी आहे. या पुस्तकामध्ये आपण बघतो की एक शेतकऱ्याचा मुलगा कसा शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य आणि समानतेसाठी उभा राहतो. कितीही विरोध झाला, कितीही अपमान सहन करावा लागला, परंतु तरी सुद्धा महात्मा फुले थांबले नाहीत. फुले म्हणजे एक प्रचंड क्रांतिकारी विचार आहे, जो काळाच्या प्रचंड पुढे आहे आज सुद्धा. आणि आजही फुले तितकेच जिवंत वाटतात, त्यांचे विचार तितकेच जिवंत आहेत. कारण आज आपण बघतोय की महाराष्ट्र कुठे चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अंधश्रद्धा, द्वेष, विषमता हे सगळं पाहिलं की असं वाटतं की आपल्याला पुन्हा एकदा फुलेंना वाचण्याची, महात्मा फुलेंना समजून घेण्याची गरज आहे. हे पुस्तक वाचा. धनंजय कीर लिखित महात्मा फुलेंचं चरित्र नक्की वाचा. कारण फुले वाचणे म्हणजे फक्त इतिहास जाणणं नाही, तर समाज बदलण्याची प्रेरणा जाणून घेणं आहे. आणि म्हणून हे पुस्तक नाही, तर हा एक विचार आहे, हे समजून घेऊयात आणि महात्मा फुलेंना वाचूयात. कारण आपल्याला समाजामध्ये आणि जीवनामध्ये महात्मा फुले नावाचा शिक्षक आजही खूप गरजेचा आहे.